नमस्कार. चला आज आहे वीकेंड फॅमिली व्लॉग. चला तर मग आज वीकेंडला घराबाहेर थोडा वेळ एकत्र घालवण्यासाठी बाहेर जेवायला आलो आहेत. त्याचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून आजही रोजच्या धावपळीमधून असा छोटासा ब्रेक मिळाला की मन अगदी प्रसन्न होतं. म्हणून आम्ही आज रेस्टॉरंटला जेवायला जाण्याचा प्लॅन केला होता. सॅटर्डे संडे सगळे निवांत असते, मग बाहेर कुठं तर गेलं तर थोडासा ब्रेक मिळाला तर मनही हॅप्पी होतं. म्हणून आम्ही सगळेजण फॅमिली बाहेर गेलो होतो. रेस्टॉरंटचं वातावरण तर खूप छान होतं. बाहेरचं घाई झाली त्यामुळं बाहेरचं रेस्टॉरंटचं नावाचा व्हिडिओ घेता आला नाही. क्लास यू म्हणून इथं जवळच एक रेस्टॉरंट आहे. मी आणि माझ्या नंदेनी फोटो काढले. मुलांचं पण चालू होतं. अन्वितने पण आत्यासोबत फोटो काढले. मी माझ्या सासूबाईंसोबत फोटो काढला. आम्ही सगळे एकत्र असलो की खूप मजा मस्ती चालू असतं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फॅमिली व्लॉग आहे त्यामुळं कसा वाटला ते नक्की शेवटी शेअर करा. रेस्टॉरंटचं वातावरण खूप छान होतं. आम्ही आमच्या आवडीचे पदार्थ ऑर्डर केले. सर्वत्र इकडे तिकडे पाहिलं. मुलांना खेळायला होतं आणि ऑर्डर देऊन बसलो होतो. मग मी थोडंसं शूटिंग घेतलं साईडला जाऊन. तर खूप छान असं रात्रीचं गेलो होतो त्यामुळं रेस्टॉरंटचं लाईटिंग बाकी खूप छान होतं. असेच सगळे गप्पा मारत बसले होते. ऑर्डर दिलं होतं. मग अन्वितला खेळायचं होतं घोडा स्लायडिंग. मग त्याला थोडं ऑर्डर येईपर्यंत घेऊन गेले होते. वेदांत पण आले होते पण त्यांचं काही शूट घेतलं नाही. मग अन्वितचं चाललं होतं टगडक टगडक घोडोबा, घोड्यावर बसलेला आडोबा असं करत तो घोड्यावरती बसला. स्लायडिंग पण खेळला थोडं. खूप छान वाटत होतं. एकदा निवांत ब्रेक. स्वयंपाकाला आज सुट्टी असल्यामुळे मी तर खुश होते. पण एक फॅमिली एकत्र बसून थोड्याशा गप्पा होतात, थोडं रिलॅक्स होतं म्हणून आम्ही गेलो होतो. मग वेदांचं अन्वितचं चाललं होतं मजा मस्ती. आणि बाकी ऑर्डरला अजून वेळ होता त्यामुळं थोडंसं स्टार्टअपला मागवलेलं होतं. तेच थोडं खाल्लं. मसाला पापड, मंचुरियन आणि अन्वितचा डान्स चालू होता. मला नाचायचं आहे म्हणून तो चाललं होतं गप्पा वगैरे. मग परत जेवण आलं आणि निवांत गप्पा मारत जेवलो. आमच्या आवडीचे पदार्थ ऑर्डर केल्याने एकत्र बसून निवांत गप्पा मारत जेवण्याचा आनंद घेतला. अशा छोट्या छोट्या क्षणांमुळे कुटुंबासोबतच्या आठवणी सुंदर बनतात. महागड्या सहलीपेक्षा एकत्र घालवलेला वेळच जास्त महत्त्वाचा असतो. म्हणून हा छोटासा वीकेंडचा व्हिडिओ मी शेअर केला आहे. नंतर मग जेवणं वगैरे झाले. थोडं अन्वितला अजून खेळायचं होतं म्हणून त्याला अजून थोडंसं मी पण त्याच्यासोबत खेळले आणि नंतर आईस्क्रीम घेतली. अन्वितला चॉकलेट आवडतं आणि अन्वित म्हणत होता की मला स्ट्रॉबेरीज पाहिजे, त्यामुळे त्याने स्ट्रॉबेरीज घेतली. मी आणि ताईंनी बटरस्कॉचची घेतली होती. खूप छान टेस्ट होती. जेवणाची पण टेस्ट खूप छान होती. सॅटर्डे संडे म्हणल्यानंतर तर फेरफटका होतोच बाहेर, नक्कीच होतो. तुमचाही होत असेल. मग सॅटर्डेचा तर बाहेर जेवणाचा प्लॅन झाला होता. मग संडेला म्हणलं आता निवांत होतं. आजचा रविवार तर खूप छान गेला. लेट उठलो सगळेजण, आवरून जेवणं वगैरे झाले. मग 4 वाजता म्हणलं असंच बघूया कुठं फेरफटका मारायचा म्हणून गेलो होतो. मग तिथंच एक हंगामी सेल लागला होता. मग काय मला काही घ्यायचं नव्हतं किंवा तसं काही प्लॅन नव्हतं, पण अचानकच गेलो. मग पाहिलं सगळं तर तिथं खूप खेळण्यांचे दुकान, बाकी स्नॅक्स टाईप होते, कपडे, क्लॉथ, छोटासा हंगामी सेल लागतात बघा आता, तसेच थोडं लागला होता. आणि बाहेर मुलांना खेळायला पाळणा ते होतं, पण गर्दी नव्हती. आणि थोडा पाऊस पडून गेल्यामुळं थोडासा पाऊस झाला होता त्यामुळं मग आम्ही त्याला काही खेळण्यांवरती झोक्यावरती नाही बसवलं, फक्त दाखवलं आणि बाकी मग त्यालाच खेळणी ते घेतले. 1-2 बुकचे स्टॉलमध्ये बुक घेतलं आणि थोडंसं खाण्यासाठी स्नॅक्स टाईप घेतलं. आणि लाकडी वस्तू तर खूपच छान होत्या, मला खूप आवडल्या. मी जवळ जाऊन पण बघितलं. आणि शोपीसच्या वस्तू, सायकल, बाकी खूप छान होतं. म्हणजे मनाला असं की छान वाटत होतं, हत्ती वगैरे. पण म्हणलं बघूया, आपलं घर झाल्यानंतर घेऊया म्हणून आम्ही पाहून मग नंतर बाहेर थोडंसं फिरलो. बाकी कपडे वगैरे बघितले. लागायच्या वस्तू 2-4 घेतल्या मी, घरातल्याच सामान. आणि छान गेला आमचा सॅटर्डे संडे.
तुमचा वीकेंड कसा जातो नक्की कमेंट करा, किंवा आमचा फॅमिली व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुमचे काय सॅटर्डे संडेचे प्लॅनिंग असतात तेही कमेंट करून सांगा. आमचा छोटासा वीकेंड आउटिंग ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. चला बाय. धन्यवाद. सबस्क्राईब नक्की करा.